मतदार यादीतील घोळ टाळण्यासाठी आता आधार कार्डला मतदार कार्ड हे जोडलं जाणार आहे। मतदार यादीतील घोळ टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने हे पहिलं पाऊल उचललेलं आहे। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी या संदर्भात बैठक देखील बोलावलेली आहे। गृह सचिव आणि विधिमंडळ सचिव यांच्याशी ते या बैठकीमध्ये चर्चा देखील करणार आहेत। एकच मतदार आयडी नंबर अनेक ठिकाणी असल्याचा विरोधकांनी या अगोदरच आरोप केलेला होता आणि त्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय आता निवडणूक आयोगाने घेतलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, या अगोदरच मतदार याद्यांमधील घोळ, एकाच नावावरती अनेक मतदारांचे असणारे कार्ड, त्याचबरोबर ईव्हीएम मधील घोळ यावरती विरोधकांनी हल्लाबोल केलेला होता आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे। अगदीच महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांची नावं जोडली गेली होती। त्यामध्ये इलेक्शन फोटो आयडेंटिटी कार्ड नंबर जो असतो, इपिक नंबर, हा एका ठिकाणी एकच असायला हवा, मात्र अनेक ठिकाणी इपिक कार्डचे नंबर जे आहेत ते वेगवेगळे येऊन आणि जे मतदान याद्या आहेत त्याच्यानुसार मतदान कार्डाची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असते। दोन बॉर्डर स्टेट मधील अनेक मतदार ह्या आणि दुसऱ्या स्टेटमध्ये देखील मतदान करताना पाहायला मिळतात। त्यामुळं युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे अर्थात आधारची जे आहे त्याचं लिंकिंग केलं जावं अशी सातत्यानं मागणी काही राजकीय पक्षाकडनं येत होती। मात्र आधार अशा पद्धतीने जोडलं गेलं तर आधारची जी माहिती आहे ती चोरीला जाण्याची भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे देखील आतापर्यंत आधार हे सक्तीचं केलं गेलं नव्हतं। मात्र आता ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला, इतर विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्ष देखील म्हणतात की बीएलओचं जे काम असतं, नवीन माहिती ऍड करणं, नवीन याद्या तयार करण्याचं, ते योग्य पद्धतीने होत नाही। अचानक मोठ्या प्रमाणात मतदार यादीमध्ये नाव जोडली जातात किंवा कमी केली जातात। या संदर्भात वेगवेगळ्या पक्षाची वेगवेगळी मतं पाहायला मिळतात। आता हा सगळा घोळ टाळण्यासाठी मतदार यादीतील मतदार याद्या ह्या आयडेंटिटी कार्ड जे आहे, आयडी नंबर यूआयडीचा, त्याच्याशी जोडला जावा असं एक मतप्रवाह समोर येत होता। या संदर्भात आता चर्चा करण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी एक बैठक बोलवलेली आहे। त्यासाठी गृह सचिव आणि विधिमंडळ सचिव यांच्याशी चर्चा केली जाणार आहे आणि यानंतर इतर राजकीय पक्षांची देखील चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाने वेळ दिलेला आहे। या सगळ्यामधून मतितार्थ आणि सुवर्ण मध्य म्हणून जर आधार कार्डशी हे लिंकिंग करण्यात आलं तर कुठेतरी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर जो आहे आधार कार्डचा तो एकच असतो देशभरामध्ये। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जर असं केलं गेलं तर मतदार याद्यांचा जो घोळ आहे तो टाळला जाऊ शकतो आणि युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचं जे कार्ड आहे तेच आधार कार्ड, तेच मतदार कार्ड म्हणून गृहीत धरलं जात आहे का हे देखील पाहणं महत्वाचं आहे। कारण त्याच्यामध्ये वयाचा पुरावा असतो आणि इपिक नंबर जो असतो तो म्हणजे इलेक्टेड फोटो आयडेंटिटी कार्ड वरती आपला जो नंबर असतो तो त्याच्यामध्ये ऍड केला जातोय का, असं एकंदरीत सुवर्ण मध्य काढून जो मतदार याद्यांचा घोळ आहे तो संपवला जातो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। नक्की शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।